तर नमस्कार सर्वांना, मी आहे पॅरिसची पोरगी आणि मी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आपण बघत होतो स्वित्झर्लंड सिरीज. 2 एपिसोड ऑलरेडी झालेले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत 3ऱ्या एपिसोडला, वेअर वी हॅव कम टू ल्युसेन. आणि हे एक सुंदर आणि असं पोएटिक शहर आहे आणि तुम्हाला मी ह्याच्या वाईब्सची ओळख करून देते. तर चला माझ्यासोबत फिरूयात ल्युसेन शहरामध्ये. तर हे ल्युसेन शहर आहे कॉम्बिनेशन ऑफ ओल्ड आर्किटेक्चर विच वॉज रेंजिंग फ्रॉम द 14th century, 17th century अंटिल द मॉडर्न आर्किटेक्चर. ओल्ड टाउन आहे, लेक आहे, राईट ॲम्बियन्स आहे आणि दॅट मेक्स इट द वन ऑफ द टॉप टुरिस्ट डेस्टिनेशन्स इन स्वित्झर्लंड. आजूबाजूला बघाल तर तिथे तुम्हाला वाले माउंटन्स पण दिसतील आणि मधोमध्ये असं शहर, असं पाणी, एवढं साफ लेक आणि आजूबाजूला खूप सारे छान रेस्टॉरंट्स, प्लेसेस त्याला खूप स्पेशल बनवतात. आणि जसं जसं आम्ही टुरिस्टिक स्पॉट्स एक्सप्लोअर करत होतो, आम्ही पोचलो जगातल्या ओल्डेस्ट ट्रस ब्रिजवरती. तो आहे चॅपल ब्रिज. ट्रस म्हणजे काय, तर तो एक स्पेसिफिक फ्रेमवर्क असतो आर्किटेक्चरचा ज्याच्यानी ब्रिज किंवा रूफचा सपोर्ट बनवतात. आणि असं मानलं जातं की हा जो ब्रिज तुम्ही बघताय तो जगातला ओल्डेस्ट ब्रिज आहे ज्यांनी ते पर्टिक्युलर फ्रेमवर्क वापरलेलं आहे. आणि हे ल्युसेन शहराचं टॉप टुरिस्ट अट्रॅक्शनसुद्धा आहे कारण इथून तो ब्रिज ऑलरेडी खूप सुंदर दिसतो. आजूबाजूचं सगळं माहोल खूप सुंदर आहे. तर खूपच पोएटिक आणि असा मेस्मरायझिंग मोमेंट असतो इकडे तुम्ही जेव्हा उभे राहता तिथे. संध्याकाळ होत चाललेली आणि आम्हाला घरी जायचं होतं, पण आम्ही इथे इतके सारे फोटोज काढले आणि एन्शुअर केलं की आम्ही प्रत्येक मोमेंट आमच्या कॅमेरामध्ये कॅप्चर करू आणि सोबत घेऊन जाऊ. वी वर ऑलमोस्ट क्लोज टू द सनसेट. लोक छान बसलेली होती. हॉटेल्सच्या बाहेर आता बाकडी टाकलेली गेली होती कारण वेदर चांगलं आहे. ऑलमोस्ट वी आर इन स्प्रिंग, गोईंग टुवर्ड्स द समर. खूप मजा येते अशा वेळेला जेव्हा आपण कुठली ओल्ड टाऊन फिरतो, आपण गल्लीबोळात जातो, आपल्याला एकदम वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि प्रत्येक शहराचं एक वेगळा अनुभव असतो, तो आपण अनुभवतो as a tourist and we take the feelings and go away. खरं तर आम्ही अख्खा दिवस माउंट इटलीसला होतो आणि मग इव्हनिंगला या शहरात आलेलो. तर डेफिनेटली आम्ही कमी टायमासाठी इथे होतो, पण तरीसुद्धा आजूबाजूच्या गोष्टी इतक्या सुंदर आहेत, इतकं सगळं छान आहे की असं वाटतं की अरे वेळ आपल्या हातातून निघत चालली आहे आणि आपल्याला इथे अजून वेळ काढायला पाहिजे होता. आणि बाय द रिव्हर साईड इकडे आम्हाला एक खूप छान म्युझिशियन भेटला आणि व्हेरी मच कोइन्सिडेंटली तो दिसत होता सेम टू सेम माझ्या स्वर्गवासी काकांसारखा. माझे रिलेटिव्स जे हे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना लिटरली रिलेट होईल की हा सेम टू सेम माझा रमेश काका दिसतोय. आणि आय हॅड अ मोमेंट ऑफ फ्रीज देअर बिकॉज द म्युझिक वॉज सो गुड अँड दिस गाय रिअली मेड मी रिमेंबर माय रूट्स. तर या इट्स क्रेझी. आणि ल्युसेनचा प्रवास संपवून आम्ही जात होतो आमच्या हॉटेलमध्ये आराम करायला अँड वी वर डन फॉर द डे. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो द व्हेरी फेमस बॉलिवूड वाईब असलेल्या सनन शहरामध्ये. चला बघूया आपण काय काय बघतोय सनन शहरामध्ये.
दुसरा दिवस उजाडला. आम्ही आंघोळी केल्या, सगळं सामान घेतलं आणि ब्रेकफास्ट करून निघालो बर्न शहरापासून, म्हणजेच आमच्या हॉटेल स्पॉटपासून ते सनन शहरामध्ये, जे होतं ऑलमोस्ट 1.5 hours, म्हणजे 1.5 तासाच्या ड्राईव्हवरती हॉटेलकडून. आणि आपण आता बघणार आहोत की कुठे शाहरुख खाननी काजोलला पलट सांगितलेलं आणि कुठे काय काय झालं. चला आपण बघूया, खूप मजा येणार आहे. नमस्कार सर्वांना, मी आहे पॅरिसची पोरगी आणि आज आपण आलो आहोत स्वित्झर्लंडच्या डे 2 ट्रिपमध्ये, वेअर वी आर एक्सप्लोरिंग DDLJ लोकेशन्स. आणि आता मी आली आहे सननला. तर चला मी तुम्हाला दाखवते सननला आपण काय काय बघणार आहोत आणि कुठल्या सीनला हे लोकेशन आपल्याला दिसलं होतं. अँड अनफॉर्च्युनेटली इट इज रेनिंग अ लिटिल बिट. थोड्या वेळाने रेन स्टॉप होणार आहे तर अजून मजा येईल. And just I will show you how it looks around me. बॉलिवूड आणि DDLJ फॅन हा सीन तिथे रिक्रिएट करणार नाही, असं होणारच नाही. हे आहे तो आयकॉनिक स्पॉट जिथून ती बस म्हणजे पकडतात ते दोघं जण आफ्टर द बस मिसेस. तो चर्च आतमध्ये, म्हणजे आपण बघतो की त्याला वॉशरूमला जायचं असतं. अँड दॅट चर्च इज दिस वन विच दे शो. आणि ओ लुक ॲट इट, देर इज अ ट्रेन पासिंग बाय. आणि ही ती ट्रेन आहे जी व्ह्यू आपल्याला दाखवत जाते. एक विंटेज ट्रेन आहे स्वित्झर्लंडची. सो दॅट इज पासिंग बाय. लुक ॲट द नजारा, माय गॉड. आणि जस्ट बिफोर मी मूव इन द सिटी, मला तुम्हाला हा ब्रिज एकदा नीट दाखवायचा होता. तर हाच तो आयकॉनिक ब्रिज जिथे खूप काही DDLJचे रेफरन्सेस तुम्हाला सापडतील. आणि ऑफकोर्स आपण हा मूवी बघत आणि हा सीन बघत मोठे झालो आहे, तर प्रत्यक्षात हे बघायला खूप मजा आली आम्हाला. आणि ही अम्ब्रेला घेऊन युवराज, हे बघ युवी, आपण आता काय करतोय? राम राम मंडळी. आणि हे आहे ट्रेन स्टेशन. ऑफकोर्स इकडे पण खूप शूटिंग केलेली आहे. आणि हे शाहरुख काजोल बसून जे काही सीन्स आहेत ते सनन स्टेशनचे आहेत. बट इट लुक्स रिअली ब्युटिफुल इन द मूवी, इजंट इट? आणि इथे सर्व माहिती दिली आहे की कुठल्या स्पॉट्सवरती काय शूट झालंय. आणि जसं आपण बघता टुरिस्ट ऑफिसची पण माहिती दिली आहे, आपण कुठे आहोत, कुठल्या स्टेशनला काय होतं, ब्रिज, चर्च, ऑल दॅट थिंग्स आर हिअर. And this is all in detail. Film sites in Sanen. So these are the scenes from the mesmerizing DDLJ. So आणि हे इकडचं लोकल क्रिएशन, म्हणजे जे आर्ट बॉक्स आहे ते सगळं ते कधी काय काय असतं. सो दिस इज द सोव्हिनियर्स फ्रॉम सनन बेसिकली. अँड दिस इज आर आयकॉनिक कावबेल. ज्याच्यानंतर आय थिंक स्वित्झर्लंडपेक्षा इंडियामध्ये जास्ती कावबेल आजच्या डेटमध्ये विकल्या जातात. कारण काहीच नाही, फक्त आणि फक्त शाहरुख खानवरचं प्रेम. सनन हे DDLJ विलेज बोलायला हरकत नाही. आणि त्याच्या आजूबाजूलाच बाकीचे पण मूवीजचे सीन, म्हणजे ॲटलिस्ट त्या युरोपच्या पार्टचे सीन शूट झालेत. आणि लेट्स गो अँड सी द चर्च नाव. यू रिमेंबर द ब्युटिफुल चर्च दॅट वॉज शोन इन द DDLJ मूवी. हा चर्च बाहेरून दाखवला आहे आणि असं दाखवलं आहे की आतमध्ये ते लोक जाऊन प्रे करतात. वेअर यू नो शाहरुख खान सेज दॅट ऑल हर विशेस शुड कम ट्रू. पण ॲक्च्युली
माउंट बॉवेन म्हणून एक दुसरा चर्च आहे, त्याचे इंटिरियर्स घेतलेत आणि या चर्चला एक्सटिरियर दाखवलं आहे. म्हणजे दे हॅव मेड इट एस्थेटिक. सो वेन वी वेंट क्लोज टू द चर्च, आम्हाला इथे सुंदर, म्हणजे आय एम सेईंग सुंदर बिकॉज त्याची अरेंजमेंटच सुंदर होती, असं ग्रेवयार्ड दिसलं. आणि हा चर्च डिफरंट लेवलचा सुंदर आहे. आणि आय विल शो यू हाऊ पीपल रिस्पेक्ट वेन पीपल गो अवे. आणि हे जे ग्रेव्स होते ते ग्रेव्स इतके युनिक होते. प्रत्येकाने काही घर बांधलं आहे, काही डेकोरेट केलं आहे. म्हणजे हे नुसतं ग्रेवयार्ड नव्हतं, हे भरपूर एस्थेटिक आणि आर्टिस्टिक ग्रेवयार्ड होतं. असं मी काही पहिले माझ्या लाईफमध्ये नाही बघितलेलं. दिस वॉज द फर्स्ट टाईम आय सॉ सच अ ब्युटिफुल चर्च अँड अराउंड इट सच ब्युटिफुल नेचर आणि पीपल प्रेइंग. सो लेट्स गो इनसाइड. हे आहे इंटिरियर्स चर्चचं आणि तेही खूप सुंदर आणि पीसफुल आहे. जेव्हा आम्ही चर्चमध्ये बसलो होतो, आमच्याशिवाय चर्चमध्ये कोणीच नव्हतं. सो आय गॉट अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू शूट. आणि चर्चच्या बाहेरून पण एक काइंड ऑफ पॅनोरामिक व्ह्यू दिसतो शहराचा. तर हे बघा, मी या चर्चला रेट करीन की वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल चर्च अँड मोस्ट सिम्पल प्लेस आय हॅव एव्हर सीन. कारण इथे खूप शांतता आहे, सिम्प्लिसिटी आहे, काही शो शायनिंग नाही. हा चर्च असा आहे की जो मूवीमध्ये पण तसाच दिसला आहे आणि डोळ्यांनी पण तसाच दिसला आहे. त्याच्यात काही ॲडेड इफेक्ट्स नव्हते, काही नव्हतं, आहे तसा सुंदर. आणि चालता चालता आम्हाला दिसली ही प्रायमरी स्कूल. लुक ॲट द स्कूल. मी अशी शाळा सुंदर नाही बघितली. आणि समोर दिसला आयकॉनिक स्वित्झर्लंडच्या गाईचा पुतळा. आणि मग आम्ही आमची वाट काढत काढत गाडीच्या पार्किंगच्या जवळ गेलो. अँड जेव्हा आम्ही चालत होतो तेव्हा पण आम्ही एव्हिडन्स केलं की इथे खूप सुंदर घरं आहेत आणि सिम्पल वुडन आर्किटेक्चर आहे. असं करत 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 कधी आमच्या सणांचा वेळ गेला आम्हाला कळलंच नाही. अँड वी स्टार्टेड आवर जर्नी बॅक. असं समजा की इथे DDLJचं शूटिंग झालेली ही 2 गावं आहेत आणि ही लिटरली गावं आहेत. इथे दुकानं कमी आहेत, इथे रहदारी कमी आहे, माणसं पण कमीच दिसत आहेत. पण जे काही हे लोकेशन आहे ना, ते बघा, म्हणजे इतकं सुंदर आणि इतकं नॅचरल, इतकं पीसफुल आपल्याला मिळणं एवढं इझी नाही आहे. सो हॅट्स ऑफ. आणि स्टाड, माउंट बोवन या सगळ्या शहरांमधनं वाट काढत 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 आम्ही निघालो आमच्या इव्हनिंगच्या स्पॉटसाठी. इव्हनिंगला आम्ही जाणार होतो इंटरलाकन शहरामध्ये, पण डेफिनेटली त्याच्या आधी आम्हाला जेवायला ब्रेक घ्यायचा होता. आणि अजून इंटरलाकनला जायच्या आधी आम्हाला जसं रँडमली कुठेतरी थांबायचं होतं थोडासा टी ब्रेक, कॉफी ब्रेकसाठी. तर ते सगळं आता मी दाखवीन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. पण थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द युरोप सिरीज. अँड मला माझ्या फ्रेंड्स लोकांचे आणि त्यांच्या फ्रेंड्सचे फीडबॅक येत आहेत की सगळ्यांना खूप आवडतं आहे माझं नरेशन. तर प्लीज मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडलं माझ्या व्लॉग्समध्ये. आणि लेट्स मेक इट क्वाईट इंटरॅक्टिव्ह बिकॉज आय एम डुईंग दिस सो दॅट माझे लांबचे जे कोण फ्रेंड्स आहेत, फॅमिलीज आहेत, त्यांना सगळ्यांना माझ्यासोबत मी ट्रॅव्हल करवायची इच्छा ठेवते. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये इंटरलाकनचं गार्डन, इंटरलाकनचं लेक, त्याच्यानंतर यशजींचा पुतळा असलेली जागा आणि बरंच काही, कुठे कुठे आम्ही हॉल्ट घेतले आणि काय मजा केली ते सर्व मी दाखवणार आहे तुम्हाला. मी आहे पॅरिसची पोरगी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय, टेक केअर.